नमस्कार. शंखनाद न्यूज चॅनलच्या विशेष मुलाखत या कार्यक्रमात मी सुनील कुहीकर आपलं स्वागत करतो. आज आपल्यासोबत महाराष्ट्राच्या आंबेडकरी चळवळीतले एक महत्त्वपूर्ण नेते, बहुजन समाज पार्टीपासून तर वंचित बहुजन आघाडी या पक्षांपर्यंत गेली जवळपास 30 वर्ष राजकारणामध्ये असलेले, समाजकारणात असलेले श्रीयुत सागर डबरासे सर आपल्यासोबत आहेत. सागर सर, आपलं या कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे. आपण मुलाखतीला सुरुवात करू. सागर सर, आपण जवळपास 30 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात आहात. एक रिपब्लिकन पक्षाची जडणघडण आपल्या माध्यमातून, आपल्या नेतृत्वात या महाराष्ट्रात घडते आहे. हा प्रवास कसा राहिला आहे? हा प्रवास एकदम अत्यंत सुखद आणि एक अनुभवी प्रवास राहिलेला आहे. मी कॉलेज लाईफमध्ये असताना मी बहुजन समाज पक्षाचे सर्व काशीरामजी जे काही भाषणं ऐकले, त्यानंतर त्यांच्या भाषणाचा एवढा प्रभाव माझ्यावर पडला की मला वाटलं की कुठेतरी आपण आयुष्यामध्ये ज्याच्यामुळे मी आज इथे आहे, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले असतील, छत्रपती शाहू महाराज असतील, अण्णाभाऊ साठे असतील, ह्या सर्व महापुरुषांच्या पुण्यायाने आज मी त्या ठिकाणी बसलेलो आहे. अशा महापुरुषांच्या चळवळीमध्ये काम करण्याची मला इच्छा झाली आणि खरंच अशा चळवळीमध्ये काम करून आपलं जीवन सार्थक होईल या आशेने मी कामाला लागलो. आणि एका बूथ कार्यकर्त्यापासून बहुजन समाज पक्षाच्या, त्यावेळी मी 21-22 वर्षाचा असेल. मी 12वा वर्ग 13वा वर्ग माझा झाला होता, फर्स्ट इयर. त्यानंतर मी बहुजन समाज पक्षामध्ये प्रवेश केला आणि काम करायला लागलो. तर मला सौभाग्य आहे माझं की बहुजन समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, संस्थापक आणि बहुजन नेते मान्यवर काशीराम साहेबांसोबत मला एक 7-8 वर्ष काम करण्याची संधी मिळाली. त्यावेळेपासून मग मी जेव्हा बहुजन समाज पक्षात 20 ते 22 वर्ष काम केलं, एक विविध पदावर काम केलं. विधानसभा अध्यक्ष असेल, मग जिल्ह्याचं पद असेल, किंवा महाराष्ट्र राज्याचं सचिव पद असेल, किंवा महाराष्ट्र राज्याचं प्रवक्ते असेल, असे अनेक पदं मी बहुजन समाज पक्षामध्ये 20 वर्षामध्ये भोगलेले आहेत आणि या पदावर मी काम केलं. परंतु एक बहुजन समाज पक्ष हा मान्यवर काशीराम साहेब जिवंत होते तोपर्यंत खूप चांगला होता आणि एक बहुजनांना खरंच एक सत्तेमध्ये एक वाटा मिळेल या उद्देशाने जे मान्यवर काशीराम साहेबांनी जी चळवळ चालवली होती ती खरंच एक शक्य झाली होती. परंतु 2006ला त्याचा जेव्हा मृत्यू होते आणि त्याची सूत्र मायावतीकडे येतात, तर मायावतीने कुठेतरी आंबेडकरी मताचं व्यापारच केला असं मी म्हणेल. कारण की महाराष्ट्र राज्यामध्ये कधीचे आमदार खासदार बहुजन समाज पक्षाचे आले असते, परंतु उत्तर प्रदेशहून जे आलेले लोक असतात ते फक्त पैशाचा व्यापार करतात आणि आंबेडकरी मताचा कुठेतरी व्यापार करतात. म्हणून बहुजन समाज पक्ष हा सत्तेचा सहभागी महाराष्ट्र राज्यात तरी होऊ शकला नाही. परंतु अशा परिस्थितीमध्ये मग माझं आयुष्य कुठेतरी संपायला लागलं होतं. म्हणून मग मी महाराष्ट्र राज्यातला प्रस्थापित जो कोणी पक्ष असेल, रिपब्लिकन पक्ष, त्यामध्ये आठवले साहेबांचा पक्ष बघितला तर देशोधडीला लागलेला आहे. कवाळे साहेबांचा पक्ष कुठेतरी संपला, ते गवळीचा पक्ष संपला. तर मग मी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, जे बाबासाहेब आंबेडकरांचे सख्खे नातू आहेत, त्यांच्या भारिप बहुजन महासंघामध्ये प्रवेश केला आणि मला त्यांनी महाराष्ट्र राज्याची महासचिव पदाची धुरा दिली आणि पूर्व विदर्भाचा मला 2-3 जिल्ह्याचा मला त्यांनी कार्यवाही सुद्धा केला, जबाबदारी सुद्धा दिली. परंतु मी नागपूर लोकसभा सुद्धा लढलो त्या दरम्यान वंचित बहुजन आघाडीतर्फे. परंतु तिकडे कुठेतरी सत्तेत जाण्याचा रास्ताच कुठे दिसला नाही. म्हणून मग मी शेवटी त्यांचेच ब्रदर आहे, त्यांचेच लहान भाऊ आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांचे सख्खे नातू श्रद्धेय आनंदराज आंबेडकर साहेबांचा रिपब्लिकन सेना नावाचा हा राजकीय पक्ष आहे, त्यांच्या पक्षामध्ये मी 14 जानेवारीला प्रवेश केला आणि त्यांनी मला महाराष्ट्र राज्याची धुरा दिली आणि संपूर्ण रिपब्लिकन सेनेचं काम करण्याची जबाबदारी सुद्धा त्यांनी दिली आणि संघटन बांधण्याची सुद्धा जबाबदारी दिली. तेव्हापासून मी आता आनंदराज आंबेडकर साहेबांच्या रिपब्लिकन सेनेत काम करतोय. तो अनुभव कसा आहे? तो अनुभव अत्यंत चांगला आहे. आनंदराज आंबेडकर साहेबांकडे बरीच दिव्य दृष्टी आहे. म्हणजे जी पॉलिटिकली ज्याच्यामध्ये बहुजन समाज आहे, ज्याच्यामध्ये मुस्लिम असेल, मराठा असेल किंवा
बुद्धिस्ट समाज असेल, मातंग असेल, चर्मकार असेल, म्हणजे जे बहुजन समाजात जेही हो, घटक येतात, हो. ह्या सर्व लोकांना राजसत्तेमध्ये कुठेतरी पाठवायचं त्यांचं जे पाऊल आहे ते अत्यंत आपण त्याला कौतुकास्पद आहे आणि त्यांच्या कामापासून मी प्रभावित सुद्धा आहो. कारण की त्यांनी मुंबईची इंदू मिलची जमीन जी आहे, हं. ती एक मला वाटतं 16 वर्ष ते आंदोलन करून ती आज अरबो-खरबो रुपयाची ती जमीन आहे. ती जमीन त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी ती जमीन महाराष्ट्र सरकारकडून घेतली, हिसकावून घेतली आणि त्यासाठी ते 27 दिवस इंदू मिलमध्ये तळ ठोकून बसले होते. असे एक क्रांतिकारी आनंदराज आंबेडकर साहेब सुद्धा आहेत. म्हणून त्यांच्या कामापासून मी बराच प्रभावित झालो आणि प्रभावित आहे. आणि मला अशी अपेक्षा आहे की ते बहुजन समाजाला किंवा रिपब्लिकन जनतेला ते राजसत्तेचे सहभागी करू शकतात. महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकारणामध्ये रिपब्लिकन सेना नेमकी कुठे आहे, त्याचं स्थान कुठे आहे असं आपल्याला हां, वाटतं? रिपब्लिकन सेना मुंबईमध्ये खूप मोठ्या चांगल्या पोझिशनमध्ये आहे. त्यानंतर कोकणामध्ये जसं रत्नागिरी आहे, आमचं सिंधुदुर्ग आहे. त्यानंतर कोल्हापूर आहे, सोलापूर आहे, सातारा आहे. त्यानंतर मराठवाड्यामध्ये संपूर्ण जिल्हे ज्यामध्ये बीड आहे, उस्मानाबाद आहे, जालना आहे, औरंगाबाद आहे, नांदेड आहे, लातूर आहे. त्यानंतर हिंगोली आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम करते आमची रिपब्लिकन सेना. त्याचबरोबर महाराष्ट्र आता विदर्भाचा जर आम्ही भाग घेतला तर यवतमाळ जिल्हा बऱ्याचपैकी आम्ही बांधला गेला आहे. त्यानंतर बुलढाणा जिल्ह्याची बांधणीसुद्धा चांगल्या प्रकारे झाली आहे. अमरावती जिल्ह्यात सुद्धा बरीच मंडळी रिपब्लिकन म्हणजे सेनेमध्ये अजून संघटनात्मक बांधणी सुरू संघटना असलेला हा बांधणी पक्ष असं हां, म्हणायचं. सुरू आहे. आणि नागपूरमध्ये सुद्धा एक खूप मोठं संघटन आमचं रिपब्लिकन सेनेचं आहे. अनेक आंदोलनं आम्ही ते महागाईच्या विरोधात असतील किंवा अनडेव्हलप जो एरिया आहे, मग पालकमंत्र्याकडून ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण नाही झाल्या किंवा महानगरपालिका, अशी अनेक आंदोलनं आम्ही रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून नागपूर शहरात सुद्धा केलेले आहेत. आणि इकडे भंडारा आणि चंद्रपूर तसेच गडचिरोलीला सुद्धा आमचं संघटन आहे. चळवळ दलितांची असो की मग बहुजनांची, जी. नेते विखुरलेले असतात आणि मतं एकगठ्ठा मिळतात, पण नेते मात्र त्यांच्या त्यांच्या स्वार्थी राजकारणासाठी या सगळ्या समाजाला घेऊन निघतात आणि मग चळवळ कुठेतरी भरकटत जाते असं वाटते आपल्याला. नक्कीच. कारण कसं झालं की एक 25 वर्षा अगोदर रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार लोकसभेचा एक उभा होता इथून नागपूर लोकसभेमधून. 25 वर्षा अगोदर 1,85,000च्या जवळपास मतं त्याला पडली होती. परंतु त्यानंतरचा इतिहास जर आम्ही नागपूर शहराचा घेतला तर एक बहुजन समाज पक्ष त्यावेळेस एकमात्र तिसरा पर्याय असायचा शेड्यूल कास्टमधून. लाख मतं किंवा 95,000 किंवा 1,18,000पर्यंत फक्त माणिकराव वैद्य गेले होते. त्यानंतर मोठी भरारी मारू शकले नाही. याला कारण असं झालं की समाजामध्ये जे गवळी असेल, आठवली असेल किंवा कवाडे असतील, ह्या लोकांनी काय केलं की समाजाला कुठेतरी भ्रमित करून स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थाची पोळी भाजून त्यांनी स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी जे राजकारण केलं त्याचा फटका आंबेडकरी जनतेला पडला आणि आंबेडकरी जनतेचा विश्वास त्यामधून तुटल्यामुळे मताचं विभाजन झालं आणि आम्ही त्या लेवलपर्यंत जाऊ शकलो नाही. परंतु नागपूर शहरामध्ये जर आम्ही या नेत्यांच्या स्वार्थी राजकारणात चळवळ कुठेतरी संपली असं नाही झालं. नाही, चळवळ संपली नाही. अगोदरच्या काळामध्ये कसं होतं की चळवळ श्रीमंत होती, कार्यकर्ते गरीब होते. परंतु आता कार्यकर्ते श्रीमंत झाले आणि चळवळ गरीब झाली. परंतु चळवळ जागीच आहे. कारण की ही चळवळ एक साधारण माणसाची चळवळ नाही आहे किंवा साधारण लोकांची चळवळ नाही आहे. हे फुले शाहू आंबेडकरांची चळवळ आहे आणि मला तरी वाटतं की कोणत्याच युगामध्ये ही चळवळ संपणार नाही. फक्त कसं आहे की त्यामध्ये दिशा देणारा खरा एक नेता आजही समाजाला मिळाला तर चळवळ जागीच आहे. तो समाज जागृत आहे त्याच्यामुळे चळवळ जिवंत आहे, पण नेत्यांनी ती भरकटवली एवढं मात्र खरं. नक्की यामध्ये तीळभरपणे शंका नाही आहे. तुमच्या दृष्टीने याच्यावरचा उपाय काय असू शकतो, म्हणजे काय झालं पाहिजे? यावर एकच उपाय आता सध्या की सर्व नेत्यांनी, विखुरलेल्या नेत्यांनी, रिपब्लिकनचे नेते असतील किंवा बहुजनचे नेते असतील, यांनी एका छताखाली यायला पाहिजे, एका झेंड्याखाली यायला पाहिजे, एका विचाराखाली यायला पाहिजे, एका पक्षामध्ये यायला पाहिजे. तर खरंच फुले शाहू आंबेडकरांनी जे स्वप्न बघितले होते, एक प्रबुद्ध भारतचे असेल किंवा आम्ही एका पातळीमध्ये असू, असं काहीतरी एक देशामध्ये असं काही राज्य असेल की जिथे कोणी दुःखी नसेल किंवा जिथे कोणी भुकं नसेल किंवा जिथे कोणी आजारी नसेल किंवा सगळे म्हणजे सर्वगुण संपन्न देश होईल, असं नक्की होईल. रिपब्लिकन सेनेचा त्याची जी स्ट्रॅटेजी आहे राजकारणाची ती कशी आहे? म्हणजे फक्त सत्ता मिळवण्यासाठीचा पक्ष
वेगळं आणि समाज उन्नत करण्यासाठी म्हणून काम करायचं, समाजकारण करायचं याच्यासाठीचा पक्ष वेगळा. रिपब्लिकन सेना नेमकी कुठे आहे? रिपब्लिकन सेनेमध्ये किंवा रिपब्लिकन सेना ही राजकीय चळवळ जरी असली किंवा हा राजकीय पक्ष जरी असला, परंतु यामध्ये आम्ही 80% समाजकारण करतो आणि 20% राजकारण करतो. म्हणून राजकारणासोबत सोबत समाजकारणाचा जरी आम्ही अभ्यास केला किंवा समाजकारण जरी सोबत घेतलं, तरी आम्ही चांगली मजल मारू शकतो, चांगल्या लोकांना न्याय देऊ शकतो. आता यामध्ये आम्ही स्वतंत्र बळावर निवडणुका लढवण्याचा आमचा सध्या तरी निर्धार नाही आहे. जे भारतीय संविधानाला मानणारे जेही पक्ष असतील, त्यामध्ये काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, सध्याच्या परिस्थितीमध्ये आम्ही शिवसेनेला सुद्धा सोबत घेतो. आणि जे काही पक्ष भारतीय संविधानाला मानणारे, फुलेशाह आंबेडकरांच्या चळवळीला मानणारे आहे, अशा सर्व समविचारी पक्षांशी आमचं बोलणं सुरू आहे. आता सध्या स्थानीय स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहे, त्यासाठी बऱ्याच पद्धतीनं आमचं जसं समाजवादी पक्षाशी बोलणं झालं, आम आदमी पक्षाशी सुद्धा बोलणं सुरू आहे. आणि त्यानंतर इंडियन मुस्लिम लीग असेल किंवा जे छोटे मोठे घटक आहेत, या सर्वांशी आमचं बोलणं सुरू आहे. आणि सर्वांना घेऊन सोबत एक चांगली सरकार, एक चांगली मेजॉरिटी देण्याचा आमचा प्रयत्न आहे. ही बऱ्याच साऱ्या पक्षांची आघाडी असेल की तुमच्या नेतृत्वात काही लोक एकत्र येतील? नाही, मला तरी असं वाटतं की आता आठवणींना असेल किंवा कवाडेला असेल किंवा गवईला असेल, ह्या सर्वांना जनतेने बघितलं आहे. यांनी जो भ्रमनिराश किंवा यांनी जे लोकांची मनं तोडली किंवा लोकांचा विश्वास तोडला, त्यामुळे यांच्या पाठीमागं तरी रिपब्लिकन जनता येणार नाही. म्हणून त्यांच्यासमोर एक पर्याय, एक साफसुथरा चेहरा आहे, वेल एज्युकेटेड पर्सन आहे आनंदराज आंबेडकर. एक 55-57 वर्षाची एक चांगले अनुभवी आहे, चांगली इंजिनियर आहे, असे एक आणि खरंच समाजाला घेऊन चालणारी व्यक्ती आहे. म्हणून यांच्या नेतृत्वात जर आलं हे सर्व, तर मला वाटतं की ज्याला जशी सरकार पाहिजे तशी सरकार नक्की मिळेल. आता तुम्ही म्हटलं तसं दलित समाजाचा किंवा बहुजन समाजाचा त्यांच्या नेत्यांवरचा विश्वास राहिला नाही, हा एक भाग. आणि दुसरीकडे हा समाज पण वेगवेगळ्या राजकीय पक्षांमध्ये विभागला गेला आहे. म्हणजे काही काँग्रेसकडे असतील, काही भाजपाकडे असतील, काही अजून दुसऱ्या पक्षात असतील. तर हे विखुरलेला हा समाज एकत्र आणायचा हे आव्हानात्मक काम आहे असं वाटतं आपल्याला? बिलकुल, खूप आव्हानात्मक काम आहे आणि हे खूप चिकित्सक काम आहे. आज ओबीसी वर्गाचा जर आम्ही अभ्यास केला, तर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून ओबीसी समाजाला किंवा ओबीसीला एक 27% रिझर्वेशन दिलं. ते राजकीय असेल किंवा शैक्षणिक असेल किंवा अन्य भागामध्ये असेल, परंतु त्यांचं जे मिळालेलं आरक्षण आहे हे काँग्रेस, राष्ट्रवादी असेल किंवा भारतीय जनता पक्ष असेल किंवा अन्य आता जे सत्ताधारी पक्ष यांनी संपवण्याचं जे कटकारस्थान केलं, याला आजही ओबीसी समाज समजायला तयार नाही. ते आजही काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी असेल किंवा भाजप असेल किंवा सेना असेल, यांनाच ते आपले सर्व मानतात. म्हणून तो कुठेतरी आज भरकटलेला झालेला आहे आणि एक रस्ता भटकलेला आहे. म्हणून यांना एकत्रित करण्यासाठी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून किंवा तुमच्यासारख्या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून मी एक आवाहन करतो की त्यांनी आतापर्यंत बऱ्याच पक्षांना बघितलं, त्यांच्यावर अन्याय झाला, त्यांचं शोषण झालं, त्यांचं राजकीय असेल, शैक्षणिक असेल, असं आरक्षणसुद्धा संपवण्यात आलं. असं त्यांना जर ते थांबवायचं असेल आणि त्यांच्या मुलांचं भविष्य येणाऱ्या ते शैक्षणिक माध्यमातून असेल किंवा राजकीय माध्यमातून असेल, त्यांना जर ते वाचवायचं असेल, तर त्यांनी आनंदराज आंबेडकरांच्या नेतृत्वात यावं. नक्कीच त्यांना न्याय मिळेल. एका काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना न्याय देण्याचं काम केलं आणि आता त्यांना त्यांचे जे नातू आहेत श्रद्धेय आनंदराज आंबेडकर साहेब हे न्याय देऊ शकतात. तुम्ही वंचित बहुजन आघाडीचे पण काही वर्ष काम केलेलं आहे. त्या पक्षाचं नेमकं कुठे काय चुकलं होतं? आता असं म्हणावं लागेल की वंचित बहुजन आघाडी काही खूप जुना पक्ष नव्हता. एक लोकसभेच्या अगोदर एक 6-8 महिने किंवा वर्षभराचा पक्ष होता. परंतु त्यामध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी जी भूमिका बहुजन समाजाला सत्तेत नेण्याची जी भूमिका त्यांची होती, त्यांच्यावर विश्वास करून महाराष्ट्र राज्यातील जनतेने 42 ते 42.5 लाखाचं मॅन्डेट वंचित बहुजन आघाडीला दिलं. त्यानुसार समाजाची किंवा बहुजन समाजाची हीच अपेक्षा साहेबांकडून होती की त्यांनी विधानसभेमध्ये कमीत कमी 20-25-30 आमदार आणून एक बॅलेन्सिंग पॉवरची जे सरकार असेल त्यामध्ये त्यांना मुख्यमंत्री पद नक्कीच मिळालं असतं. बॅलेन्सिंग पॉवरच्या आधारावर सत्तेत सहभाग मिळाला असता. त्यामध्ये काही शेड्यूल कास्टचे लोक असेल, काही धनगर असेल, बॅकवर्ड समाजातून जे लोक येतात की ज्यांना कधी विधानसभेचा किंवा विधान परिषदेचा दरवाजाच त्यांना ओलांडता आला नाही,
अशा लोकांना न्याय मिळाला असता, परंतु वंचितकडून ह्या अपेक्षा समाजाच्या पूर्ण नाही झाल्या. म्हणूनच शेवटी आनंदराज आंबेडकर साहेबांना सुद्धा वंचितमधून बाहेर पडावं लागलं. कुठेतरी एक समाज भ्रमनिरास झाला आणि तो पुन्हा प्रस्थापित पक्ष ज्यांच्याकडून त्यांच्यावर अन्याय होत गेला हजारो वर्षापासून किंवा 100 वर्षापासून, अशा पुन्हा त्या पक्षाकडे वळायला लागलं. म्हणून शेवटी आपण त्यांना म्हणणार नाही, खूप मोठे नेते आहेत बाळासाहेब आंबेडकर, आमचे आदरणीय आहेत आणि आदरणीय होते आहे आणि समोर पण राहतील. परंतु हे माझं ओपिनियन आहे की कुठेतरी तडजोड किंवा राजकारणामध्ये कुठेतरी आम्हाला बसावं लागेल, स्थिर व्हावं लागेल. कारण भारतीय जनता पक्ष असेल, एवढा मोठा पक्ष असून तो कितीक राजकीय पक्षासोबत युती करून निवडणुका लढवतो. काँग्रेस एक प्रस्थापित पक्ष आहे, 125 वर्ष जुना, तो सुद्धा युती करून निवडणूक लढवतो. हे कुठेतरी समाजाला ही अपेक्षा होती, पण ती पूर्ण झाली नाही. आरक्षणाच्या पलीकडे या समाजाचे अजून कोणते मुद्दे तुमच्या दृष्टीने आहेत, सामाजिक दृष्टीने, की जे राजकारण बाजूला ठेवून हाती घेतले पाहिजे, जेणेकरून हा समाज प्रगत होईल, पुढे जाईल असं आपल्याला वाटतं? खरं तर म्हटलं तर तुमचे जे काही प्रॉब्लेम आहेत, जे काही तुमच्या समस्या आहेत, त्या विधानसभा असेल किंवा विधान परिषद असेल किंवा लोकसभा किंवा राज्यसभा इथे जाऊन थांबतात. बरोबर. म्हणून तरी सर्व लोकांनी एक राजसत्तेमध्ये गेलं तर तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात. कारण की कायद्याची मांडणी तिथून होते, ठराव मांडले तिथून जातात. तुमचे जे काही तुमचे ठराव असतील किंवा तुमचे जे काही मुद्दे असतील किंवा जे काही तुमचे आपण त्याला निर्णय सगळे तिथून होतात. म्हणून राजकारण म्हटलं तर हा पहिला प्रश्न आहे, सत्तेच्या माध्यमातून प्रॉब्लेम सॉल्व्ह. कारण की आज साहेब आज माझं 50 वर्षाचं वय आहे, जवळपास लाखो आंदोलनं केली आहेत मी. पण आंदोलनाच्या माध्यमातून जे आम्ही निवेदन दिलं, ते प्रधानमंत्री असतील किंवा राष्ट्रपती असेल किंवा राज्याचा मुख्यमंत्री असेल, त्या काही त्याच्यावर काही पर्याय निघाला नाही. म्हणून यासाठी मी सर्वात प्रथम म्हणतो की राजसत्तेत गेल्याशिवाय तुमचं काही होणार नाही. म्हणून लोकांना कसं आहे की शिकले सवरले जे लोक असतात साहेब, एज्युकेटेड लोक, त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला राजकारणाचं काही घेणं देणं नाही. परंतु ते चूक करतात, कारण की ते लायक लोक असतात, एज्युकेटेड असतात आणि त्यांना एक अनुभव असतो. मला आता बरेचसे लोक असे आहेत की जे विधानसभेतून आलेले आहे किंवा IAS अधिकारी होते, IPS होते, कोणी MPSCतून आले, क्लासून अधिकारी, त्यांना बराच अनुभव आहे. परंतु ते राजकारणापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे याचा अर्थच असा होते की जे लायक लोक बाजूला राहून एक नालायक लोकांच्या हातात आम्ही सत्ता देतो. म्हणून तुमचे जे काही स्वप्न असतील किंवा जे तुमचे काही तुम्हाला ज्या काही अपेक्षा असतील त्या पूर्ण होत नाही. म्हणून एज्युकेटेड लोकांनी सुद्धा राजकारणात यायला पाहिजे. समाजाला हे समजावून सांगण्याच्या दृष्टीने काही करताय आपण? हां, मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून असे सर्व एज्युकेटेड लोकांना एक आव्हान करतो आणि त्यांना विनंतीसुद्धा करतो की आपण आतापर्यंत जे आपल्यामध्ये गैरसमज होते की राजकारण हे चुकीचं आहे, परंतु राजकारण चुकीचं नसून यामध्ये अटल बिहारी वाजपेयी सारखे लोक असेल, राम मनोहर लोहियासारखे असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, डॉक्टर पंजाबराव देशमुख असतील, असे अनेक महापुरुषांनी त्या राजकारणामध्ये येऊनच सर्व देशाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले आहेत. गोरगरिबांवर जे अन्याय होतात ते अन्याय थांबवले आहेत. म्हणून आपण मनात जी आपली काही चुकीची शंका असेल की राजकारणात चुकीचं काय धोरण आहे, हे बाजूला सारून आपण आपल्याला जो उरलेला वेळ आहे आपल्या रिटायरमेंट नंतरचा, किंवा ज्यांना असं वाटतं की व्हॉलंटियर रिटायरमेंट घेऊन कुठेतरी समाजकारण करावं, पण समाजकारणाने काही होणार नाही, आपल्याला राजकारणामध्ये यावं लागेल आणि एक स्थिर सरकार देण्यासाठी आपण सर्वांनी राजकारणात यावं. हे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व एज्युकेटेड लोकांना, रिटायरमेंट लोकांना किंवा जे व्हॉलंटियर रिटायरमेंट घेण्यास इच्छुक आहे लोकांना आवाहन करतो की आपण राजकारणात येऊन नालायक लोकांच्या हातातून सत्ता काढून खरंच लायक लोक आपण आहेत, आपण आपल्या हातात घ्यावं. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढच्या काळात होऊ घातल्या आहेत. 2024मध्ये विधानसभा, लोकसभा ते पण निवडणूक होईल. त्या दृष्टीने रिपब्लिकन सेनेची काय स्ट्रॅटेजी आहे, काय तयारी तुम्ही करताय? आम्ही अगोदर तर पक्ष बांधणी करत आहे. मागील 2 वर्षापासून मला 2020 जानेवारीला मला महाराष्ट्र राज्याचं अध्यक्षपद देण्यात आलं. त्या अनुषंगाने मी महाराष्ट्राचा दौरा करायला निघालो, परंतु मार्च महिन्यामध्ये लॉकडाऊन लागलं, त्यामुळं संचारबंदी असल्यामुळे फिरण्यास बंदी होती. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा लॉकडाऊन थोडं ओपन होत गेलं, तसं मी जिल्ह्याची बांधणी करण्यासाठी आनंदराज आंबेडकर साहेबांच्या आदेशानुसार गेलो. तर बरेच जिल्हे त्यावेळेस बांधले आणि आमच्या पक्षाचा एक नारा आहे की गाव तिथं शाखा आणि घर तिथं कार्यकर्ता असा असला तर नक्कीच आम्ही त्या गावामध्ये जे काही आमचे लोक नसतील तर त्यांना जोडू शकतो. पण त्या गावामध्ये शिरणं आणि त्या गावामध्ये कार्यकर्ता बनवणं, त्या गावात एक शाखा बनवणं हे आमचं प्रथम कर्तव्य होतं. त्यानुसार आम्ही कामाला लागलो.
आणि बऱ्याचपैकी संघटन आमचं आज उभं आहे. म्हणून ह्या ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्यापैकी आता मागे झालेल्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन सेनेचे जवळपास 500 आम्ही सदस्य निवडून आणले बरं. महाराष्ट्र राज्यामध्ये. हे माझ्याकडे फिगर आहे, आपल्यास पाहिजे असल्यास मी फिगर देतो, नाव देतो आणि कोणत्या ग्रामपंचायतीमधून आले आणि कोणत्या याच्यातून आले, क्षेत्रातून आले. म्हणजे क्षेत्र म्हटल्यापेक्षा आपण त्याला शेड्यूल कास्टमधून आहे की ओपनमधून मतदार ते सुद्धा मी देतो. काँग्रेस, भारतीय जनता पक्ष किंवा अन्य पक्षासारखं हवाई बोलणार नाही की माझे 3000 आले, 4000 आले, पण आमचे 500 ग्रामपंचायत सदस्य निवडून आले. त्यापैकी 20 ग्रामपंचायत आमच्या सध्या आमच्या हातात आहे. असं आमचं सुरुवात झाली आणि खरोखरच एका आमचं राजकारणामध्ये पाऊल जे आम्ही टाकलं ते प्रथमदर्शी आम्ही ग्रामपंचायतीपासून सुरुवात केली. आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून मी अगोदरच बोललेलो आहे की जे समविचारी पक्ष आहेत, बाबासाहेब आंबेडकर असेल, फुले असेल, शाहू असेल, अण्णाभाऊ साठे असतील किंवा महापुरुषाच्या चळवळीवर चालणारे जे पक्ष आहेत त्यांच्याशी युती करून आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून आम्ही आमची ताकद दाखवू. नंतर विधानसभा आणि लोकसभेची स्ट्रॅटेजी ठरवू. हा झाला संघटनात्मक भाग. मुद्दे काय असतील निवडणुकीचे? निवडणुकीचे मुद्दे तर सर आता सर्वच म्हणतात की पाणी देऊ, हे देऊ, रस्ते देऊ, एक स्वच्छता देऊ, त्यानंतर रोजगार देऊ, पैसे देऊ. पण त्याच्यापेक्षा मी सर एकच म्हणतो, आणि जो मॅनिफेस्टो असते आपला पक्षाचा, तर आमचा मॅनिफेस्टो नसेल, आमचा पक्षाचा जाहीरनामा नसेल, आमच्या पक्षाचा मॅनिफेस्टो, आमच्या पक्षाचा जाहीरनामा असेल भारताचं संविधान. आम्हाला तुम्ही सत्ता द्या. ज्या पद्धतीनं भारतीय संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी किंवा अन्य लोकांनी जे संविधानाच्या माध्यमातून आम्हाला मूलभूत अधिकार दिले, राजकीय अधिकार दिले, शैक्षणिक अधिकार दिले, ते अधिकार आम्ही नक्कीच तुम्हाला त्या माध्यमातून करून देऊ. म्हणून आमचं ते मॅनिफेस्टो किंवा आमचा जो जाहीरनामा हा संविधानच असेल, भारताचं संविधान. त्या अनुषंगाने आम्ही लोकांच्या समोर जाणार आहोत. नागपूर महानगरपालिकेचा जर विचार केला तर साधारणतः किती जागा लढवाल आपण? आता सध्या आमच्याकडे 25 ते 27 जागा आमच्या रेडी आहेत. म्हणजे उमेदवार तेवढे तर रेडी आहेत. आणि जशा जशा निवडणुका समोर येतील तसे काही लोक इन्कमिंग सुरू आहे पक्षामध्ये. पण तरी आम्ही एक 27 जागा आम्ही रेडी करून ठेवल्या आहेत. त्यापैकी काही ओबीसीचे बांधव पण आमच्यासोबत आहेत, काही मुस्लिम पण आहेत. असे अनेक समाजाचे लोक घेऊन आम्ही सध्या तरी नागपूर महानगरपालिकेत जाण्याची तयारी केलेली आहे. महाराष्ट्रात जवळपास 1-2.5 वर्षांपासून महाविकास आघाडीचं सरकार आहे आणि आता तुम्ही पण त्यांना सोबत घ्यायचं किंवा त्यांच्यासोबत जायची भाषा बोलत आहात. त्या सरकारच्या कामाबद्दल किंवा त्या सरकारच्या ध्येय धोरणांबाबत कितपत समाधान तुमच्या मनात आहे? समाधान म्हटलं तर सर बिलकुलच नाही आहे. महाविकास आघाडी सरकार असेल किंवा भारतीय जनता पक्षाची सरकार असेल, माझ्या मताने हे दोघंही एकाच आईचे 2 लेकरं आहेत. खरंच यांनी ज्या पद्धतीची मेजॉरिटीने यांना दिली आहे महाविकास आघाडी सरकारला, त्यानुसार हे तिन्ही घटक, ते सेना असेल, भाजप, राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेस, हे तिन्ही नेते 3 बाजूने चालतात. त्यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीचंच मी प्रथम घेतो की सुरुवातीला यांनी 1 सदस्यीय पद्धतीने निवडणूक लढण्याचा निर्धार केला, जाहीर केलं, त्याचं GR काढला, त्याचे तुम्ही नियमावली बनवली. त्या अनुषंगाने तुम्ही नगर परिषदा असतील किंवा महानगरपालिका असतील किंवा महानगर असतील, या ठिकाणी सर्व पैसे खर्च करून त्या लोकांना कामाला लावला. ती यंत्रणा राबून 1 वार्ड पद्धतीच्या हिशोबाने किंवा त्या अनुषंगाने त्याची बांधणी झाली. सगळा डेटा तुम्ही दिल्यानंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे साहेब यांनी सरळ फक्त मुंबई सोडून संपूर्ण राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या 3 सदस्यीय पद्धतीने घेण्याचा निर्धार केला. आणि सरळ एक हुकुमशाही पद्धतीचा हा वटो हुकूम काढला. आणि याला नाना पटोले असतील किंवा अजित पवार याचा विरोध होता. तर नाना पटोले म्हटलं तर काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आहे, अजित पवार म्हटलं तर एक वरिष्ठ नेते आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे. तर मग ही सरकार जर 3 घटक मिळून बनले तर मला वाटतं की हे नियोजन सुद्धा हे तिघाच्या मताने व्हायला पाहिजे. परंतु असं झालं नाही. आणि खरंच उद्धव ठाकरे असतील किंवा ते एकनाथ शिंदे असतील, यांना महाराष्ट्र राज्याची जर खरोखर यांना विचार असेल आणि विकासाच्या दृष्टिकोनातून जर तुम्हाला काही समोर करायचं असेल तर मग तुम्ही मुंबईला सुद्धा मग 3 सदस्यीय प्रभागामध्ये घ्यायला पाहिजे होतं. आज आम्ही 4 सदस्यीय प्रभाग बघितला, 2 सदस्यीय प्रभाग आम्ही बघितला नागपूरमध्ये, 3 सुद्धा बघितलाय. त्यानुसार काय झालं आहे की कधी कधी एका पक्षाचे 3 उमेदवार जवळपास असतात आणि तो प्रभागाचं क्षेत्र खूप मोठं असतं. म्हणून त्या अनुषंगाने ते काय करतात की आपापल्या क्षेत्रामध्ये काम करतात. बाकीचं क्षेत्र हे विकासापासून खूप दूर आहे.
परंतु तुम्ही मुंबईचा विकास करण्यासाठी तुम्ही एक सदस्यीय पद्धती निवडणुका घेत, हे कितपत योग्य आहे? मग मी सरासरी म्हणतो की ही मुंबई काय अफगाणिस्तानमध्ये आहे की तालिबानमध्ये आहे तुमचं, की त्या पाकिस्तानमध्ये की बांगलादेशात आहे? भारताचा घटक किंवा महाराष्ट्राचा घटक नाही का? मग नियम असायला पाहिजे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे नियम सारखे असायला पाहिजे. परंतु हे कुठेतरी हुकुमशाही पद्धतीने तुम्ही मेजॉरिटी दिली तुम्हाला लोकांनी, मग त्याचा तुम्ही गैरवापर करताय, असा मी सरासरी माझ्या पक्षातर्फे आरोप करतो. आणि हे असं केल्यामुळे एक दिवस तुमचं पण फार मोठं नुकसान होईल. ही जनता आहे, ही जनता जनार्दन आहे, तुम्हाला सत्तेत बसवायचं, तुम्हाला कचऱ्यात पण आणतं. मग तुम्ही एकदम लोकांचा विश्वास तोडू नका. सर्व लोकांच्या भावना, सर्व लोकांचे आदर करा, त्यांच्या भावनांचा आदर करा, त्यांच्या विचाराचा आदर करा. म्हणून मी पुन्हा महाविकास आघाडी सरकारला एक त्यांच्यासाठी मी प्रार्थना करतो तथागत बुद्धाला, की खरोखर यांना सद्बुद्धी द्यावी, ज्ञान द्यावं त्यांना. आणि खरंच तुम्ही जनतेच्या हिताचे प्रश्न उचला. आणि समाधानाची काय गोष्ट आहे, अहो तुम्ही लॉकडाऊनच्या नावावर तुम्ही चुकीचं काम करताय. आता नागपूरमध्ये खासदार महोत्सव झाला, ओमिक्रॉनचा तुमच्याकडे खूप मोठा प्रवाह सुरू झाला आहे. तुम्ही खासदार त्या याच्यामध्ये 8,000 लोकांचं, साहेब ईश्वर देशमुख कॉलेजमध्ये 8,000 लोक एकत्रित जमा झाले. मंत्र्याच्या लग्नामध्ये आज तुम्ही 1,000 2,000 लोकांची भीड असते. त्यानंतर संवाद यात्रा काढली नारायण राणेंनी. असे अनेक राजकीय पक्षांचे म्हणजे जेव्हा काही कार्यक्रम होतात तिथे काही बंदी नाही. आणि मग तुम्ही एकीकडे कोविडचं नियमावली बनवता, कोविडचं तुम्ही गाईडलाईन देता, दुसरीकडे तुम्ही चुका करता. आणि सर्वसाधारण व्यापारी जो असेल, सर फुटपाथवर काम करणारा व्यक्ती असेल किंवा छोटे मोठे व्यापारी असतील, छोटे मोठे कामधंदे तुम्ही यांच्यावर निर्बंध घालता. म्हणजे एकीकडे तुम्ही रोजगार देत नाही, पण त्यांना बेरोजगार करण्याचं षडयंत्र करता, हे चुकीचं आहे. म्हणून कमीत कमी तुम्ही गाईडलाईन जे आहे त्या गाईडलाईन तुम्ही सर्वसामान्य लोकांपासून ते एक मोठ्या लीडरपर्यंत आणि VIP लोकांपर्यंत सारख्या असायला पाहिजे. तुमच्या दृष्टीने महानगरपालिका किंवा नगरपालिकांची प्रभाग रचना नेमकी कशी असली पाहिजे? त्यांनी ही प्रभाग रचना लोकसंख्येच्या आधारावर किंवा एक वॉर्ड एक सदस्य असलं पाहिजे की प्रभागामध्ये? बिलकुल एक वॉर्ड एक सदस्य. तेव्हाच नागपूर शहराचा विकास होईल, संपूर्ण राज्याचा विकास होईल. अन्यथा पुन्हा तेच होईल की आज रस्ते नाही आहे, पाणी नाही आहे, स्वच्छता नाही आहे नागपूरमध्ये. हे सर्व खूप आम्ही अन्यायग्रस्त लोक आहोत महाराष्ट्र राज्याचे. आणि हे सर्व ह्या तथाकथित राजकारण्यांमुळे होत आहे. नागपूर शहरामध्ये विकासाची एवढी कामं झालेली आहेत तरी तुम्ही असमाधानी आहात? बिलकुल असमाधानी आहे. नागपूर शहरामध्ये तुम्ही मेट्रो रिजनच्या हिशोबाने कोणतीच कामं नाही आहे. आणि एक मेट्रो सिटी म्हणतात एकीकडे, त्याच्यानंतर स्मार्ट सिटीचं नाव घेतात. कुठे स्मार्ट सिटीचं नाव आहे? और तुम्ही स्मार्ट सिटी बोलून एका नागपूरसारख्या ऐतिहासिक नगरीचं तुम्ही कुठेतरी बदनामी करताय देशासमोर. कारण की ही ऐतिहासिक नगरी आहे. नागपूरची ही ऑरेंज सिटी आहे. तुमचं जगाच्या पाठीवर नागपूरचं नाव घेतलं जातं, पण तुम्ही स्मार्ट सिटी खोटं नाव देऊन तुम्ही एक नागपूर शहराची बदनामी करताय. आज 24/7 OCW पाण्याचं तुम्ही काय केलं, त्याचं व्यापारीकरण केलं, निजीकरण केलं. तुम्ही OCWच्या हातात दिलं पाण्याचं. आणि त्यामध्ये घोषणा केली होती भारतीय जनता पक्षाने की 24/7 म्हणजे 24/7 आम्ही 24 घंटे 7 दिवस पाणी देऊ. सर कुठे आहे? म्हणजे तुम्ही एकीकडे खोटं बोलता, पाण्याचं व्यापारीकरण करता. जेव्हा आमच्या अधिकाऱ्यांना बोललो त्या पाण्याच्या OCWच्या की बाबा तुम्ही आमच्याकडून जे आज पाईपलाईन वगैरे टाकत कशासाठी टाकत आहे? जिथं टाकायची गरज आहे तिथं पाईपलाईन टाका ना. आणि त्याच्यानंतर काय केलं त्यांनी, चुकीचे ते तुमचे ते मीटर लावले आहेत, ते हवेनं होतात, त्याच्यामुळे पाण्याचं बिल खूप येतं. आणि दुसरी गोष्ट त्यांनी असं म्हटलं होतं की 24 घंटे 7 दिवस आम्ही पाणी देऊ. तर 24 घंटे 7 दिवस पाणी कडून त्या कणा नसेल, पेच असेल किंवा गोरेवडा इथूनच पाणी येणार आहे. जर 2 दिवस ते पाण्याची पाईपलाईन जर बंद असली मेन, तर मला यांच्याकडे पाणी डंप करण्यासाठी यांनी कुठं व्यवस्था केली आहे? काहीच नाही. आज मी आशीनगर झोनमध्ये 16 नगरसेवक येतात, 953 सफाई कर्मचारी साहेब त्यांनी रेकॉर्डवर दाखविले आहे. आणि सरासरी आम्ही अभ्यास केला तर 300 सफाई कर्मचारी आज काम नाही करत. एक नगरसेवक 35-35 हजार हेल्थमधून उचलतात. हे कुठेतरी हा फटका आमच्यावर पडतोय ना. पैसे आमच्या तिजोरीतून जाते, टॅक्स आमच्या याच्यातून जातं, आमच्या तिजोरी आमच्या खिशातून जातं. आणि तुम्ही एकीकडे भ्रष्टाचार करता. आता स्टेशनरी घोटाळा महानगरपालिकेत झाला, त्याचे टेंडर नाही, काही नाही. कसलं काय म्हणजे तुम्ही कसं प्रशासन देता? त्यानंतर सफाई कामगारांना कामावरून काढून त्यांना एक बेरोजगार करण्याचं षडयंत्र सुद्धा महानगरपालिकेने केलं. ते एक प्रायव्हेटलायझेशन केलं तुम्ही. ते कनक असेल किंवा ते BVG कंपनीला दिलं. त्याच्यामुळे काय झालं की 60, 70, 100, 200 कर्मचारी बेरोजगार झाले. त्यानंतर रस्ते नाही आहे. उत्तर नागपूर क्षेत्र अति दुर्गम आहे. आज उत्तर नागपूर क्षेत्रामधून महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा मंत्री, हेवीवेट मंत्री येतात, नितीन राऊत साहेब. नागपूर शहराचे पालकमंत्री आहे नागपूर जिल्ह्याचे.
परंतु सगळ्यात जर आज आम्ही उत्तर नागपूरमध्ये राहतो, जर आम्ही लक्ष्मीनगर किंवा धरमपेठ गोकुलपेठमध्ये जर आम्ही म्हणतो साहेब की आम्ही उत्तर नागपूर, आमच्याकडे लोक विचित्र दृष्टीने बघतात की आम्ही एकदम बॅकवर्ड एरियातून आलो आहे, काय आम्हाला कोड फुटले आहे का, आम्ही म्हणजे टाकलेले लोक आहो का. ही एक शोकांतिका आहे. नागपूर शहरामधील उत्तर नागपूर विधानसभा सुद्धा नागपूर शहरात आहे, त्याच्यावर सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे. आज उत्तर नागपूरमध्ये रस्ते नाही आहे, गटर लाईन नाही आहे, त्यानंतर स्वच्छता बरोबर होत नाही आहे, पाणी बरोबर नाही आहे. आणि त्याच्यामुळे काय आहे की सगळ्यात जास्त आजार हे उत्तर नागपूरमधून होतात. ते मध्ये पिलिया असेल किंवा हैजा असेल किंवा तुमचं मलेरिया असेल, साथीचे रोग साथीचे रोग सगळे उत्तर नागपूर. याचं काय कारण आहे की डेव्हलपमेंट खूप दूर आहे, विकासच नाही उत्तर नागपूरमध्ये. हे सुद्धा कुठेतरी थांबायला पाहिजे. आणि दुजाभाव न करता सगळ्यात जशा 6 विधानसभेपैकी ज्या 5 विधानसभेमध्ये जसं काम आहे तसंच उत्तर नागपूरमध्ये पण व्हायला पाहिजे. तिथे सुद्धा माणसं असतात. म्हणून हे असे भरपूर सारे आहे. एक स्मार्ट सिटीच्या नावाने एक टेंडर निघालं होतं 875 करोडचं, ते कुठे ते सुद्धा अधुरच आहे. त्यानंतर आता मेट्रो सुरू झाली, तर मेट्रो सुरू झाल्यानंतर मेट्रोला ज्या पद्धतीनं प्रतिसाद मिळाला पाहिजे तो प्रतिसाद मिळत नाही. हे कुठेतरी जनजागृती खूप मोठी महत्त्वाची आहे नागपूर शहरामध्ये. आणि त्यानंतर उत्तर नागपूर क्षेत्रामध्ये साहेब डुकरांचा इतका मोठा हवादस आहे की ते सकाळी सुटल्याबरोबर आम्हाला गुड मॉर्निंग डुकरांसोबत होतं. हे कुठेतरी थांबवा ना. आज उत्तर नागपूरमध्ये एक ते गाई असेल किंवा म्हशी यांचे मोठे मोठे गोठे आहेत, हे कुठेतरी थांबवा. पार्किंगची व्यवस्था उत्तर नागपूरमध्ये नाही आहे. आम्ही अनेक निवेदनं DCPला दिले ट्रॅफिकच्या की बाबा हे यांना कुठेतरी तुम्ही मोठे हेवीवेट वाहनं जे आहेत तुमचे म्हणजे 40-40 टन 50-50 टनाचे वाहन तुम्ही कुठेतरी यांना पार्किंगची व्यवस्था बाहेर द्यायची. पार्किंग झोन बनवला आहे तिकडे कामठी रोडला, तिकडे कोणी जात नाही, लक्षच नाही उत्तर नागपूरमध्ये. म्हणजे एकीकडे जर आम्ही पाहिलं तर खूप मोठी शोकांतिका नागपूर शहरासाठी आहे. आणि सर नागपूर शहराचा जर आम्ही जर अभ्यास केला तर नागपूर शहरामध्ये 60 ते 70% एरिया स्लममध्ये आहे. एक मी तरी माझ्या मताने तरी 30 ते 35% फक्त चांगला एरिया उत्तर नागपूरमध्ये. आणि स्मार्ट सिटीचं नाव दिलं जातं. आता स्मार्ट सिटी तर तुम्ही एकीकडे नाव देता आणि 60 ते 70% स्लम एरिया आहे. आता स्लम असल्यामुळे सरकारी जमीन आहे, त्याला लीज नाही आहे, भाडेपट्टी नाही आहे, तर नक्षे कुठून सँक्शन होणार. पण हे नियमामध्ये कुठे अपूर्ण असल्यामुळे रमाई घरकुल योजनेचा फायदा आम्हाला आमच्या नागपूर शहरातील लोकांना होत नाही, बिचारे झोपडपट्टीमध्ये राहतात. तर हे भरपूर साऱ्या समस्या आहेत. एक समस्या तर म्हणणार आहे, पण मी म्हटलं समस्या का जिनको बोलते की अंभार आहे, समस्याचा ढीग आहे. पण आणि इकडे स्मार्ट सिटी म्हणतात. बरोबर. पण तुम्ही राज्य सरकारवरही नाराज आहात, म्हणजे त्यांच्या कामाबाबतही असमाधानी आहात, नागपूरच्या महानगरपालिकेच्या कामाबाबतही असमाधानी आहात. तुमच्या पक्षाकडे नागपूर शहराच्या किंवा एकूणच महाराष्ट्राच्या विकासाचा असा काही अजेंडा, असा काही ब्ल्यूप्रिंट आहे का? बिलकुल ब्ल्यूप्रिंट आहे. ते एका भारतात असलेल्या एका राज्यानेच करून दाखवलं आहे. मी दिल्लीचं उदाहरण घेतो. केजरीवालनी जे काही काम केलं आहे, आज जर तुम्ही दिल्लीत जर गेले तर दिल्लीमध्ये ना स्वतःचे पाण्याचे डॅम आहेत, ना स्वतःची वीज आहे. ते दुसऱ्या राज्यातून खरेदी करून दिल्लीमध्ये 100 युनिट वीज फ्री देतात. त्यानंतर पाणी मला वाटते 10,000 की काही लिटर एका माणसाला पाणी फ्री देतात. तर हे शक्य आहे ना. असं कसं म्हणता येईल की आहे नाही. आमच्या भारतामध्ये त्याच्यापैकी महाराष्ट्रामध्ये वन जर आम्ही बघितलं तर विदर्भामध्ये आहे, खनिज विदर्भामध्ये आहे, त्यानंतर कोळसा विदर्भामध्ये आहे. असं हे महाराष्ट्र सर्वगुण संपन्न असलेला महाराष्ट्र, वीज मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र राज्यात निर्माण केली जाते. आणि नितीन राऊत साहेबांनी वीज मंत्री असल्यामुळे 100 युनिट आम्ही वीज माफ करू असं आश्वासन दिल्यामुळे माझ्यासारख्या सर्वसाधारण व्यक्तीने सुद्धा आम्ही वर्षभर बिल भरलं नाही की 100 युनिट माफ होतील. त्या चक्करमध्ये साहेब काय झालं की आम्हाला त्याच्यावर व्याज चक्रव्याज व्याज लागलं. जे आमचे 8,000चं बिल होतं साहेब ते 17,000वर गेलं. तर आम्ही जेव्हा विचारायला गेलो की 17,000 कसे, तर म्हणजे याचं व्याजच कमीत कमी 6-7,000 लागलं. म्हणजे अशी फसवणूक आज मंत्र्यांकडून होते. तर महानगरपालिका तर आहेच आहे करप्टेड, पण महाविकास आघाडी पण सरकार कुठे आहे? तेच विचारत होतो. मी तेच बोलतो की माझ्या पक्षाकडे चांगला एजेंडा आहे. तुम्ही पहिली गोष्ट तर साफसुथरे लोक निवडून आणा, चांगल्या लोकांना तिकीट द्या की जे खरोखर जनतेच्या समस्येसाठी रस्त्यावर भांडणार आहे. आता आम्ही आंदोलनातून निर्माण झालेले कार्यकर्ते आहोत. आंदोलनातून लोकांच्या समस्या उचलण्याच्या याच्यातून आम्ही एक लीडर तयार झाले होते. असेच अनेक लोक महाराष्ट्र राज्यामध्ये आमचे संपर्कात आहेत. त्यामध्ये माळी समाजाचे लोक आहेत, तेली समाजाचे आहेत, कुणबी समाजाचे आहेत, इव्हन ब्राह्मण समाजाचे सुद्धा चांगले लोक आहेत.
लोक त्यांनी आपण त्यांना अशा पद्धतीने एकदम हे म्हटलं हे चुकीचं आहे, कारण की त्यामध्ये सुद्धा बरेच लोक आहेत सगळ्यांना आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये भरपूर सारे ब्राह्मण पण त्यावेळेस होते. म्हणून तुम्ही एका माणसाच्या नावावर तुम्ही सगळ्या त्या समाजाला तुम्ही वाईट नाही ठरवू शकत. पण असे ब्राह्मण समाजात सुद्धा खूप चांगले लिडर्स आहेत, तर ते खरोखर जनतेसाठी समोर येण्यास इच्छुक आहेत, जनतेच्या कामासाठी येण्यास इच्छुक आहेत. त्यामध्ये मराठा असतील, तर अशा सर्व लोकांना सोबत घेऊन एक चांगली साफसुथरी सरकार असेल किंवा साफसुथरं एक पॅनल असेल किंवा साफसुथरं एक आघाडी असेल तुमची, असं करून जर आणलं साहेब तर शक्य आहे. ह्या जगामध्ये अशक्य असं काहीच नाही, सर्व शक्य आहे. पण तुमची करायची मानसिकता एक पॉझिटिव्ह असली पाहिजे. नागपूरच्या महानगरपालिकेत म्हणा किंवा महाराष्ट्राच्या सरकारमध्ये म्हणा, भविष्यात तुमच्या पक्षाचा सहभाग जर राहिला तर नागपूर शहराचं आणि महाराष्ट्राचं चित्र बदलेल असा विश्वास वाटतो तुम्हाला? नक्कीच. आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून नागपूर शहरातील जनतेला एक निवेदन करतो आहे की आपण भारतीय जनता पक्षाला बघितलं, काँग्रेसला बघितलं, राष्ट्रवादीला बघितलं, शिवसेनेला बघितलं किंवा अन्य प्रस्थापित पक्षांना बघितलं, परंतु आम्हाला एकदा संधी द्या. जर आपण संधी दिली तर आपल्या मनामध्ये ज्या काही विकासाच्या दृष्टिकोनातून ज्या गोष्टी अपुऱ्या आहेत आणि आपल्याला वाटतं की जे काही आतापर्यंत न भूतो न भविष्यात नाही झालं, ते आम्ही नक्की पूर्ण करू आणि तुमच्या ज्या काही अपेक्षा, उर्वरित अपेक्षा त्यासुद्धा पूर्ण करू आणि एक साफसुथरी सरकार, साफसुथरं महानगरपालिकेचं प्रशासन हे आम्ही तुम्हाला देऊ. महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तेत सहभागी होण्याचा ध्यास घेऊन रिपब्लिकन सेनेचं काम, त्याचं संघटन मजबूत करण्याचा इरादा सागर सर व्यक्त करतायत. गप्पांचा हा ओघ खरं म्हणजे अजून सुरू राहावा असं वाटणं स्वाभाविक आहे, पण कालमर्यादा लक्षात घेऊन ही मुलाखत आम्ही इथेच थांबवतो आहोत. सागर सर, आपण शंखनादच्या निमंत्रणाला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झाला, आपले खूप खूप आभार. धन्यवाद. नागपूर महानगरपालिकेने अंबाझरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पाडण्याचं जे महापाप केलं, हे एकदम चुकीचं केलं. त्यानंतर 25 वर्षापासून पटवर्धन ग्राउंडवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी स्मारकाचं कामसुद्धा प्रलंबित आहे. त्यालासुद्धा पाठपुरावा नागपूर महानगरपालिका मागील 25 वर्षापासून करत नाही. याचाच अर्थ की नागपूर महानगरपालिकेमध्ये ते भारतीय जनता पक्षाचं असेल किंवा महाविकास आघाडीपैकी काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा सेनेचं महानगरपालिकेचं सरकार असेल, हे सर्व जातीवादी आहे. हे मी जाणीवपूर्वक आणि विचारपूर्वक बोलतोय. आणि खरंच आपण एक आत्मीयतेने विचार करावा की जे बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी स्मारक पटवर्धन ग्राउंडवर 25 वर्षापासून जे प्रलंबित आहे, ते काम पूर्ण न करता सुरेश भट सभागृहाची बांधणी आपण किती तातडीने केली, यावरून आपण किती जातीवादी आहात याचा परिचय आपण स्वतः देत आहात. म्हणून मी आपणास पुन्हा विनंती करतोय की आपण हे दोन्ही सभागृह तातडीने बांधावे आणि आंबेडकरी लोकांना कुठेतरी न्याय द्यावा. नाहीतर आम्ही सरळच म्हणू की आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर आंबेडकरी जनतेला धोका देण्याचं काम करता. तुम्ही संविधानाला मानणारे पक्ष आहात असं बोलता, परंतु जर आपण हे दोन्ही स्मारक पूर्ण नाही केले तर आपण जातीयवादी आहात, बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे नाही आहात, हे आपण सिद्ध करा. आणि हे सिद्ध होतं आहे म्हणून आपण वेळ अजून गेलेली नाही, आपण लगेच या दोन्ही याच्यावर नियम बनवून, दोन्ही याचे ठराव मांडून, महानगरपालिकेमध्ये ठराव मांडून आपण लगेच ह्या दोन्ही सभागृहाची बांधणी करावी असं मी रिपब्लिकन सेनेतर्फे आपणास आवाहन करतो. आणि पुन्हा रिपब्लिकन जनतेला एक विनंती करतोय की हे दोन्ही सभागृह हे नागपूर महानगरपालिकेने बांधले नाही किंवा यांचं काम पूर्ण केलं नाही तर आपण एकदा आम्हाला मॅन्डेट द्यावं, आम्हाला एकदा सहकार्य करावं मताच्या स्वरूपामध्ये. तर आम्ही हे दोन्ही सभागृह आणि ज्या बहुजन चळवळीमध्ये जेही असेल, शाहू महाराज असेल किंवा महात्मा फुले असतील किंवा अण्णाभाऊ साठे असतील किंवा पंजाबराव देशमुख असतील, यांच्या नावाने सुद्धा आम्ही चांगले सभागृह बांधू अशी मी रिपब्लिकन सेनेच्या वतीने ग्वाही देतो. जय भीम.